Hello friends, welcome in Learning Studio. Today we will see Class 9 Sets Introduction. डेली लाईफमध्ये आपल्यासमोर काही कलेक्शन्स येतात जसं की बंच ऑफ फ्लावर्स, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, सेट ऑफ बुक्स. मग यापैकी कोणत्या कलेक्शनला सेट म्हणायचं हा मोठा प्रश्न असतो. यासाठी आपण सेट्सची डेफिनेशन पाहूया. इफ वी डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन then that collection is called a set. A bunch of flowers is a set. पण जर आपण असं म्हणालो a bunch of beautiful flowers तर हे ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह वापरल्या गेल्यामुळं it is not a set. Forts in Maharashtra is a set, but strong forts in Maharashtra is not a set. A team of players is a set, but a team of best players is not a set. म्हणजेच एक नियम इथं क्लिअर झालेला आहे. देअर शुड नॉट बी अन ॲडजेक्टिव्ह इन अ कलेक्शन टू बी अ सेट. आता आपण काही सेट्स पाहूया. नॅचरल नंबर सेट 1, 2, 3, 4 टिल इन्फिनिटी. होल नंबर सेट 0, 1, 2, 3 टिल इन्फिनिटी. इंटिजर नंबर सेट starts from infinity -2, -1, 0, 1, 2 till infinity. Q is a set of rational numbers. R is a set of real numbers. Rules for writing a set. Use capital letter for writing name of a set. Use curly brackets to write the set. Write an element only once. Each element should be separated by a comma. Elements of a set are shown by using small letters A, B, C, etc. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील जो फर्स्ट क्वेश्चन असा आहे की आपल्याला जे दिलेले सेट्स आहेत त्यांना आपण रोस्टर फॉर्म म्हणजे लिस्टिंग मेथडनी लिहायचे आहे, म्हणजे यादी पद्धतीने लिहायचे आहे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे सेट ऑफ इव्हन नंबर्स. पहा, आपल्याला सेट ऑफ इव्हन नंबर्स लिहायचा आहे. यासाठी मी काय करते, कॅपिटल ए हे अक्षर गृहीत धरूयात. आपण कुठलंही कॅपिटल लेटर तुम्ही गृहीत धरू शकता. काही एक्सेप्शनल केस आहेत त्याच्यामध्ये, जसं की नॅचरल नंबर कॅपिटल एननीच गृहीत धरला पाहिजे किंवा होल नंबर्स कॅपिटल डब्ल्यूनच गृहीत धरला पाहिजे. पण सेट ऑफ इव्हन नंबर्स आहे त्यासाठी आपण कॅपिटल ए हे अक्षर वापरूयात. कॅपिटल ए इज इक्वल टू, आता सेट ऑफ इव्हन नंबर्स स्टार्ट कुठून होतात 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6, 8. आता या ठिकाणी आपल्याला लिमिट नाही सांगितली की कुठपर्यंत तुम्हाला हे नंबर्स लिहायचे आहेत. तर पुढे काय करायचं, डॅश डॅश कर्ली ब्रॅकेट क्लोज. अशा पद्धतीने आपण सेट ऑफ इव्हन नंबर्स लिहिलेला आहे. सेकंड जो आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता इव्हन प्राईम नंबर आपल्याला पाहिजे. प्राईम नंबर्स पण स्टार्ट करून होतात 2 पासून. मग सेकंड प्राईम नंबर आहे 3, नेक्स्ट 5, 7, 11 लाईक दॅट. जर आपण प्राईम नंबरचा नीट अभ्यास केला तर त्याची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ. मग असे जे प्राईम नंबर्स आहेत तुम्ही नीट त्यांचं वाचन करा, तुमच्या लक्षात येईल की सगळे प्राईम नंबर्स ऑड आहेत एक्सेप्ट 2. म्हणजे 2 हा असा प्राईम नंबर आहे जो इव्हन प्राईम नंबर आहे, एकटाच येतो. म्हणजेच काय, तर सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. आता या इव्हन प्राईम नंबरला आपण काय करूया, बी असं नाव देऊया सेटला. हा जो सेट आहे त्यामध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट येईल आणि तो आहे 2. यामधलं थर्ड जे एक्झाम्पल आहे ते सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय, तर असे नंबर्स की 0, ऑल नॅचरल नंबर्स अँड ऑपोजिट्स ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे निगेटिव्ह -1, -2 लाईक दॅट. म्हणजे एकूणच इंटिजर्स मधले आपल्याला इथं काय विचारलेले आहेत, सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स. आता हा जो सेट आहे तो इंटिजर्सचा सेट आहे म्हणून मी याला कॅपिटल आय असं अक्षर गृहीत धरते कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे
नंबर लाईनच्या लेफ्ट साइडची. मग आपण काय करूया, ती जी नंबर लाईन आहे ती लेफ्ट साइडला काय असणार आहे, इन्फिनिटी पर्यंत म्हणजे डॅश डॅश डॅश, -3, -2 आणि -1. हा सेट आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. जो फोर्थ क्वेश्चन आहे तो असा आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम, म्हणजे सूर लिहायचे आहेत आपल्याला. या सेट साठी आपण काय करूया, कॅपिटल एस हे अक्षर गृहीत धरूया. एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता कोणते सूर आहेत, जे 7 सूर आपण म्हणतो, सा, रे, ग, म, प, ध आणि नी हा शेवटचा सूर आहे. अशा प्रकारे आपण 7 बेसिक साऊंड्सचा जो सेट आहे तो लिहिलेला आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला असा आहे की राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. म्हणजे इथं सिम्बॉलिकली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्यांना आपल्याला शब्दामध्ये रूपांतरित करायचं आहे. यासाठी पहा, तुम्हाला हे 2 सिम्बॉल्स माहित असणं आवश्यक आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये हा जो आहे तो आहे बिलॉंग्स. बिलॉंग्स टू म्हणजे काय, च्या मालकीचा असणे, चा घटक असणे. आणि दुसरा आहे तो आहे डज नॉट बिलॉंग. म्हणजे बिलॉंग टूच लिहायचा आणि त्यावर तिरकी रेषा द्यायची. डज नॉट बिलॉंग टू म्हणजे काय, हा याच्या मालकीचा नाही किंवा हा एलिमेंट या सेट मधून घेतलेला नाही असं त्याचा अर्थ होतो. आता यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो पहा, 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू. याला वर्ड्स मध्ये कसं लिहायचं पहा, 4/3 इज an element of सेट क्यू. याला आपण वर्ड्स मध्ये कन्वर्ट केलेला आहे. सेकंड क्वेश्चन पहा, -2 डज नॉट बिलॉंग टू कॅपिटल एन. याला वर्ड्स मध्ये लिहिता येईल, -2 इज नॉट an element of सेट एन. थर्ड क्वेश्चन जो आहे त्यामध्ये सेट पी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर. म्हणजे कॅपिटल पी हा सेट असा आहे की तो सगळ्या पीचा आहे. म्हणजे त्यातलं प्रत्येक एलिमेंटला आपण काय गृहीत धरलेलं आहे एक्झाम्पल मध्ये पी. त्यातला प्रत्येक एलिमेंट हा ऑड नंबर आहे. आता पहा याला वर्ड्स मध्ये कसं लिहायचं, कॅपिटल पी is a set of all p's such that p is an odd number. दिलेला जो सेट आहे तो आपण वर्ड्स मध्ये अशा प्रकारे लिहिलेला आहे. थर्ड क्वेश्चन जो आहे तो आहे की तुम्हाला 2 सेट्स लिहायचे बाय रूल मेथड अँड बाय लिस्टिंग मेथड. तर ते तुम्ही करू शकता. म्हणून आपण काय करूयात, आता फोर्थ क्वेश्चन घेऊया. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, वर्ड्स मध्ये एक सेट दिलेला आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे, लिस्टिंग मेथडने लिहायचा आहे. त्यातला जो पहिला क्वेश्चन आहे, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. म्हणजे मराठी वर्षामधील जे महिने आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत, म्हणजे सौर वर्षामधील महिने. आता आपण काय करूया, हे इंडियन सोलार इयर आहे म्हणून या ठिकाणी मी कॅपिटल एस असं अक्षर गृहीत धरते, किंवा मंथ्स आहेत म्हणून तुम्ही कॅपिटल एम असं गृहीत धरलं तरी चालेल. कर्ली ब्रॅकेट मध्ये पहा, पहिला महिना आहे चैत्र, वैशाख, त्यानंतर येईल ज्येष्ठ, त्यानंतर येईल आषाढ, त्यापुढचा येईल श्रावण, भाद्रपद, पुढे येईल आश्विन, त्यानंतर येईल कार्तिक. मार्गशीर्ष महिन्याला आपल्या पुस्तकामध्ये अग्रहायण हा शब्द वापरलेला आहे म्हणून आपण लिहूया अग्रहायण. मार्गशीर्ष महिन्याचं हे दुसरं नाव आहे, तुम्ही मार्गशीर्ष लिहिलं तरी चालेल. पौष,
माघ आणि शेवटचा महिना असतो फाल्गुन. अशा प्रकारे आपण मराठी 12 महिने लिहिले आहेत, त्यालाच इंडियन सोलार इयर असं म्हणतात. पुढचा आहे लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंट हा जो शब्द आहे त्याचं जे स्पेलिंग आहे त्यामधले जे काही अक्षर येणार आहेत त्याचा आपल्याला सेट लिहायचा आहे. तर लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट या ठिकाणी मी याला कॅपिटल बी असं गृहीत धरते ह्या सेटला. आता जे सेटचे नियम आहेत की एक एलिमेंट हा एकदाच आला पाहिजे. आता या शब्दामध्ये एक अक्षर 2 वेळेस आलेला आहे पण त्याला एकदाच आपल्याला घ्यायचं आहे. तर पाहूया आता यामध्ये किती एलिमेंट्स येतात ते. पहिला एलिमेंट येईल कॅपिटल सी, ओ, एम, पी, एल, ई. आता या ठिकाणी आपण एकदा यम घेतलेला आहे पण स्पेलिंग मध्ये पुन्हा एकदा यम आहे तो नाही घ्यायचा. एकदा ई आलेला आहे पुन्हा एकदा ई इथं आलेलं आहे ते नाही घ्यायचं. आपण एकदा लिहिलेला आहे इनफ. त्यानंतरचा एलिमेंट आहे एन, आधी तो आलेला नव्हता पहा, आणि शेवटचा एलिमेंट येत आहे टी. अशा प्रकारे आपण जे कॉम्प्लिमेंट हे स्पेलिंग आहे या शब्दाचं त्यामधले जे अक्षर आहेत लेटर्स त्यांचा सेट लिहिलेला आहे कॅपिटल बी. फोर्थ क्वेश्चन मधला जो तिसरा आहे तो आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आता पाहूया याला आपण लिस्टिंग मेथडने लिहूया. सेन्सरी ऑर्गन्स साठी आपण या ठिकाणी ओ वापरूया. तसं कुठलंही लेटर वापरलं तरी चालेल. इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये पहा. आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत? आईज, इयर्स, नोज, त्यानंतर टंग आणि स्किन. हे आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. म्हणून या सेट मध्ये किती एलिमेंट्स आले? 5. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. पुन्हा एकदा आपण प्राईम नंबरची डेफिनेशन पाहूयात. प्राईम नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स की ज्यांना स्वतःने आणि 1 यानेच डिव्हिजन होत असतं, त्याचं म्हणजे भाग जातो, त्यांना काय म्हणायचं? प्राईम नंबर्स असं म्हणायचं. आता प्राईम नंबरचा सेट आहे म्हणून पी इज इक्वल टू फर्स्ट प्राईम नंबर कोणता आहे? तर आपलं कारण 1 to 20 मधले जे आहेत प्राईम नंबर तेच लिहायचे आहेत. तर त्याचा फर्स्ट प्राईम नंबर आहे 2. आफ्टर दॅट 3, 5, 7, त्यानंतर येईल 11, 13, 17 आणि 19. किती एलिमेंट्स आले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एलिमेंट्स आलेले आहेत. म्हणजे 1 to 20 मध्ये एवढे 8 हे प्राईम नंबर्स आहेत. आता शेवटचा आहे फोर्थ मधला 5th क्वेश्चन. नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये जे 7 खंड आहेत त्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. आता कॉन्टिनेंट्स आहे म्हणून मी या ठिकाणी कॅपिटल सी हे अक्षर या सेटच्या नावासाठी घेतलेलं आहे. कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिला कॉन्टिनेंट आहे एशिया, आफ्रिका, त्यानंतर येईल पुढे येईल नॉर्थ अमेरिका, आफ्टर दॅट साऊथ अमेरिका, त्यानंतर येईल अंटार्क्टिका, पुढे येईल युरोप आणि शेवटचा कॉन्टिनेंट येईल ऑस्ट्रेलिया. अशा प्रकारे आपण हे जे जगामध्ये जे 7 खंड आहेत त्यांचे नावं लिहिलेले आहेत. 5th क्वेश्चन जो आहे त्यामध्ये दिलेला सेट आपल्याला रूल मेथडनी लिहायचा आहे. आता यातला पहिला सेट आहे पहा 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. यांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येतं की ऑल दीज आर स्क्वेअर नंबर्स. म्हणजे हे सगळे स्क्वेअर्स आहेत. कशाचे स्क्वेअर्स आहेत? तर नॅचरल नंबरचे स्क्वेअर्स आहेत. आता आपण काय करूया, याला आपल्याला काय करायचं? रूल मेथडनी लिहायचं आहे. तर हा कॅपिटल ए इज इक्वल टू यातल्या प्रत्येक एलिमेंटला मी काय करते? एक्स असं गृहीत धरते. एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. म्हणजे एक्स हा काय आहे? एन चा स्क्वेअर आहे.
मग हा जो स्मॉल एन आहे तो कशातून घेतलेला आहे? एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन म्हणजे नॅचरल नंबर्स मधून घेतलेला आहे. आणि या एन ची रेंज काय आहे बघा, फक्त 1 to 100 आहेत हे जे स्क्वेअर नंबर्स आहेत. म्हणजे इथे 1 चा स्क्वेअर आहे आणि शेवटचा कोणता आहे? 10 चा स्क्वेअर. म्हणजे 1 to 10 असे घेतलेले आहेत हे जे एन आहेत. कुठून घेतलेले आहेत? तर नॅचरल नंबर्स मधून घेतलेले आहेत. आणि या एन ची रेंज आपण काय लिहूयात आता? एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे एन हा 10 आणि 10 आहे आणि 10 पेक्षा लहान जे नंबर्स आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यांचे स्क्वेअर्स बनवलेले आहेत. जो सेकंड सेट आहे तो आहे बी इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्या नंबर जे आहेत, सगळ्या संख्या ह्या 6च्या पटीमधल्या आहेत. मग आता आपण काय करूया, याला बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये यातल्या प्रत्येक एलिमेंटला काय गृहीत धरूयात आपण? समजा y सच दॅट y इज इक्वल टू 6n. म्हणजे यातला जो प्रत्येक एलिमेंट जो y आहे तो काय आहे? 6च्या पटीतला आहे, 6 into n. मग हा जो n आहे तो कुठून घेतलेला आहे? n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सेट. आणि हा किती पर्यंत घेतलाय पहा? 48. म्हणजे हा किती पेक्षा लहान आहे पहा. इथे किती नंबर्स आले? 6च्या पटीमधले 8 नंबर्स आले. म्हणजेच काय? n इज लेस दॅन 9. जो 54 आहे नेक्स्ट नंबर तो इथे आलेला नाहीये. म्हणजे 9, 6 इज 54. तर तो घेतलेला नाही. म्हणजे 9 पेक्षा जे लहान आहेत 8 पर्यंतच या ठिकाणी n घेतलेला आहे आणि त्याला मल्टिप्लाय करून यातला प्रत्येक एलिमेंट मिळवलेला आहे. असं आपल्याला ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. आता जो तिसरा सेट आहे तो आहे C इज इक्वल टू S, M, I, L, E. जर तुम्ही याचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे प्रत्येक लेटर आहे ते या स्माइल या शब्दामधलं आहे. मग या ठिकाणी आपण त्याला काय करूया? रूल मेथडने लिहूया. C इज इक्वल टू यातल्या प्रत्येक लेटरला काय गृहीत धरूया? y सच दॅट y इज अ लेटर. y हे अक्षर आहे. कशामधलं? इन द वर्ड. कोणत्या शब्दामधला आहे तो? तर स्माइल, SMILE. पहा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये मी हा शब्द लिहिलेला आहे. तुम्ही पण असाच लिहायचा आहे जेणेकरून ह्याला हायलाइट होईल की हा हे प्रत्येक अक्षर कशामधलं आहे? ते स्माइल मधलं आहे. फिफ्थ क्वेश्चन मधला जो फोर्थ सब क्वेश्चन आहे तो आहे D इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. आपल्याला माहिती हे आठवड्यांमधले दिवस आहे. म्हणून D इज इक्वल टू, आता यातल्या प्रत्येक दिवसाला मी काय करते? X असं गृहीत धरते. X सच दॅट X इज अ डे ऑफ वीक. म्हणजे हा आठवड्याचा काय आहे? दिवस आहे. फिफ्थ जो आहे X इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये A, E आणि T असे 3 लेटर्स दिलेले आहेत. आता पाहूया आपण X इज इक्वल टू कशाचं स्पेलिंग वाटते की हे अक्षर कोणत्या स्पेलिंग मध्ये वापरलेले आहेत? येस, तर ते ईट किंवा टी या कुठल्याही एका शब्दाला आपण इथे घेऊ शकतो. यातल्या प्रत्येकाला मी काय करते? X असं गृहीत धरते. X सच दॅट X इज अ लेटर इन द वर्ड. हायलाइट करूया आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमानी टी और इट inverted comma close and curly bracket also close.